1993 साली रिलीज झालेल्या झपाटलेला या ब्लॉकबस्टर सिनेमाला महाराष्ट्रानं अक्षरशः डोक्यावर घेतलं। लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर यांनी हा सिनेमा चांगलाच गाजवला। मात्र या चित्रपटाच्या यशाचं श्रेय जातं ते तात्या विंचूला। आता याच तात्या विंचूवरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। याला निमित्त ठरलंय ते दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी केलेलं एक वक्तव्य। पाहूयात एक खास रिपोर्ट। तात्या विंचूची राजकारणात एंट्री। मी मोदींचा भक्त, भाजप माझं घर, कोठारेंचं वक्तव्य। पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे। तात्या विंचू येऊन चावा घेईल, राऊतांचं प्रत्युत्तर। तात्या विंचू चावेल तुम्हाला। तात्या विंचू झपाटलेला या चित्रपटातल्या तात्या विंचूनं एकेकाळी अक्षरशः धुमाकूळ घातला होता। आता याच तात्या विंचूची राजकारणात एंट्री झाली आहे। या सिनेमातला इन्स्पेक्टर महेश अर्थात महेश कोठारे यांनी राजकारणाबाबत एक वक्तव्य केलंय। त्यात महेश कोठारे म्हणाले, मी मोदींचा भक्त आहे आणि भाजप माझं घर आहे। बोरिवलीत भाजप नेते प्रवीण दरेकरांनी दिवाळी पहाटचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमात महेश कोठारे यांनी हे वक्तव्य केलंय। ह्या सगळ्या कार्यक्रमाला इथे येऊन इतका आनंद होतो का हे कार्यक्रम आपला हा घरचा कार्यक्रम आहे। हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे। पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे। मुंबईत नक्कीच कमळ फुलेल असं म्हणत महेश कोठारे भाजपच्या बाजूनं मैदानात उतरले आहेत। त्यामुळे डॅमेट म्हणण्याची वेळ ठाकरेंच्या शिवसेनेवर आली आहे। महेश कोठारे नक्कीच मराठी आहेत ना असा प्रश्न त्यांनी विचारलाय। त्याचबरोबर रात्री तात्या विंचू येईल आणि चावा घेईल असं म्हणत राऊतांनी पलटवार केलाय। ते कोणत्याही पक्षाचे असू द्या, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे। पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाही आहेत। तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोलला तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता, रात्री चावा गेली येऊन गळा दाबेल। तात्या विंचूवरून रंगलेल्या आरोप प्रत्यारोपांमध्ये भाजपनंही उडी घेतली आहे। भाजप म्हणतंय हिरो आमच्या बाजूनं आणि व्हिलन तुमच्या बाजूनं। तुमच्या सोबत तात्या विंचू आहे तर आमच्या सोबत महेश कोठारे लक्ष आहे। त्यामुळं तुम्ही तात्या विंचूचा उदो करता। तुम्ही तात्या विंचू आमच्या सोबत आहे असं म्हणता। तात्या विंचू हा व्हिलन होता हे लक्षात ठेवा। सगळे हिरो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असो, देवाभाऊ असो किंवा महेशजी कोठारे असो, हिरो आमच्या सोबत आहेत आणि व्हिलन तुमच्या सोबत आहेत। मराठी कलाकारांबद्दल बोलायचं तर अभिनेता गोविंदानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। शिवसेनेच्या उमेदवारांचा गोविंदानं प्रचारही केला। अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपकडून निवडणूक लढवणार अशीही चर्चा होती। आदेश बांदेकर ठाकरेंच्या शिवसेनेत सक्रिय आहेत। त्यांनी विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता। अभिनेता हार्दिक जोशी शिंदेंच्या शिवसेनेत आहे। अभिनेता सुशांत शेलार हा सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत सक्रिय आहे। आदिती सारंगधर, शर्मिष्ठा राऊत या सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेशी संबंधित आहेत। अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि मेघा धाडे भाजपच्या सांस्कृतिक विभागात काम करतात, तर किशोरी शहाणे या भाजप चित्रपट कामगार आघाडी वितरक म्हणून काम पाहतात। दिग्दर्शक महेश मांजरेकर हे मनसेशी संबंधित आहेत। सायली संजीव, स्मिता तांबे आणि विशाखा सुभेदार या सुद्धा मनसेशी संबंधित काम करतात। अनेक कलाकार विविध राजकीय पक्षांसोबत जोडले गेले आहेत। अमिताभ बच्चन यांनी 1984 मध्ये अलाहाबादमधून निवडणूक लढवली आणि ते काँग्रेसचे खासदार झाले। मात्र त्यानंतर काही वर्षातच त्यांनी राजीनामा दिला। जया बच्चन या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत। अभिनेत्री हेमा मालिनी भाजपच्या मथुरेतून खासदार आहेत, तर धर्मेंद्र यांनीही भाजपकडून खासदारपद भूषवलं होतं। स्मृती इराणी या भाजपच्या केंद्रीय मंत्री आणि खासदार राहिल्यात। किरण खेर या सुद्धा भाजपच्या खासदार राहिल्यात। रवी किशन, मनोज तिवारी हे सध्या भाजपचे खासदार आहेत, तर शत्रुघ्न सिन्हा आणि विनोद खन्ना हे सुद्धा भाजपचे खासदार होते। परेश रावल सुद्धा अहमदाबादमधून भाजपचे खासदार राहिलेत आणि पवारांच्या राष्ट्रवादीकडून अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे हे खासदार आहेत। दक्षिणेमध्ये तर एकेकाळचे हिरो हे राजकीय नेते झाल्याची अनेक उदाहरणं आहेत। मुंबईचा महापौर मराठी की अमराठी
अशा चर्चा रंगलेल्या असतानाच अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपची बाजू घेतल्यानं मुंबई महापालिका निवडणुकीला हिरो विरुद्ध विलन असा रंग चढलाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।